शकत होते तुम्ही क्लिनिकमध्ये का थांबले? संध्याकाळी येईल मी कधी असता एक रिपोर्ट करतो. नमस्कार, मी संदीप राणे. आपण या ठिकाणी आता सागरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण उभे आहोत. त्याचं कारण असं आहे की काल या ठिकाणी उत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने एक ट्रस्ट चालू होती. फैयाज आलम डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. त्याच ठिकाणी एक पेशंट आला आहे, ग्लॅस्टन गोन्साल्विस. हे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कुठलं तरी त्याला सलाईन लावलं, इंजेक्शन दिलं आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यूमुखी झालेला आहे. तर मला हे कळत नाही की हे अनरजिस्टर्ड डॉक्टर आहेत. लक्षात घ्या, आम्ही नगरपालिकेकडनं आता कन्फर्मेशन सगळं केलेलं आहे. अनरजिस्टर्ड डॉक्टर या ठिकाणी मीराबाईंना वावरत आहेत आणि लोकांना मारण्याची सुपारीच घेतली आहे का, असं मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आम्ही सागरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहोत. सिनियर साहेबांना आम्ही भेटलेलो आहे आणि त्यांना ह्या डॉक्टरला आणि जे चॅरिटेबल ट्रस्ट, उत्तम चॅरिटेबल ट्रस्ट जे असतील, ह्यांना 24 तासाच्या आतमध्ये अटक करा, नाहीतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू आणि या ठिकाणी फार मोठा उद्रेक होईल अशी त्यांनी आम्ही चेतावणी दिली पत्राच्या माध्यमातून. त्यामुळे यांनी दखल घ्यावी आणि नगरपालिकेतर्फे आम्ही कन्फर्मेशन झालेलं आहे, डॉक्टर पडवळ साहेबांची कन्फर्मेशन झालेली आहे की हा डॉक्टर बोगस आहे आणि चॅरिटेबल ट्रस्ट पण बोगस आहे, कारण कुठला रजिस्टर्ड नंबर नाही आहे त्याच्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नोंदणी नसलेलं हे चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. याने मग गव्हर्नमेंटला पण कुठेतरी फसवत आहेत. त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे स्थानिक लोक यांना आम्ही महाराष्ट्र मनसेना किंवा आमची शर्मिला मॅडम असतील, इथे पक्षापेक्षाचा कुठला काही संबंध नाही, आम्ही माणुसकी नात्याने या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे 24 तासामध्ये याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर या ठिकाणी फार मोठं उद्रेक होईल. आम्ही आता उत्तम सागरी पोलीस स्टेशनला इथे आलेलो आहोत. संदीप राणे साहेब आमच्या बरोबर आहेत. इथे हा मुद्दा घेऊन आलेलो आहोत की परवाच्या रात्री जी घटना घडली, जो ग्लॅस्टन गोन्साल्विस नावाचा जो आमचा एकदम 32 वर्षाचा जो तरुण मुलगा आमच्यामधून निघून गेला, त्याच्यामुळे आमचे लोक खूप दुःखी झालेले आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे एका दिवसामध्ये त्याला ऍडमिट केलं, एक अर्ध्या तासामध्ये त्याच्याबरोबर जी ट्रीटमेंट केली, जे डॉक्टर फैयाज आलम म्हणून आहेत, जे एक छोटंसं एक हॉस्पिटल चालवतात, त्या ट्रीटमेंटच्या दरम्यानमध्ये त्यांच्याकडून जो हलगर्जीपणा झाला त्याच्यामुळे ह्या आमच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. तर त्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे त्वरित सील करावं अशी मागणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आम्ही आलेलो आहोत. कारण हा जो फैयाज आलम म्हणून जो डॉक्टर आहे, त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते रजिस्टर नाही आहे. आता अशाच प्रकारची अनेक हॉस्पिटल किंवा असे डिस्पेन्सरी आमच्याकडे असतील, त्याची पण इन्क्वायरी पोलिसांमार्फत व्हावी, महापालिकेमार्फत व्हावी. अन्यथा अशी जर इन्क्वायरी आणि या बाबतीत जो हलगर्जीपणा केला जाईल तर त्या बाबतीत आम्ही आमच्याकडून कठोर कारवाई तर केलीच जाईल, आंदोलन केलं जाईल. परंतु अशा ह्या सगळ्या जे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. नमस्कार, मी गॉडविन बोलतोय. काल मृत्यू झाला त्याचा भाऊ ग्लेस्टन याचा भाऊ बोलतोय. मला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की जे माझ्या भावाच्या बरोबर झालं ते इतरांच्या बरोबर होऊ नये, म्हणून असे जे बोगस डॉक्टर जे आपल्या गावामध्ये येऊन फसवणूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे.